टीमवर्क, युनिटी आणि फ्रेंडशिप. जी मैत्री असते क्लासमेटमधली, ती किती खूप महत्त्वाची आहे. त्यांच्यामध्ये असणारी ट्युनिंग, त्यांच्यामध्ये असणारी टीमवर्कची भावना, ह्या सगळ्या गोष्टीचा किती फरक पडतो आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं कनेक्शन असणारा, टीम लीडर असणारा एक लीडर कसा पुढे येतो, हे पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. एक खूप शॉर्टमध्ये हा व्हिडिओ आपण आज बघूया. तर पहिल्यांदा एक विचार करा, आपण 2 उदाहरणं घेऊ. पहिल्या उदाहरणामध्ये एक विद्यार्थी आहे, जो खूप पर्सेंटाइल चांगले घेऊन, सी-ई-टीमध्ये चांगले मार्क घेऊन इंजिनिअरिंगमध्ये आला. त्याने आता काय केलं, स्वतःला एक गोल ठरवला, एक टार्गेट ठेवलं, की त्याला प्लेसमेंटसाठी क्रायटेरिया क्लिअर करायचे, मार्क्स चांगले ठेवायचे, त्याला प्रत्येक ठिकाणी परफेक्ट राहायचंय आणि त्याच्यासाठी तो फोकस ते स्टडी करतोय आणि एकटाच राहतोय. आणि अशा विद्यार्थ्याचं सगळं काही योग्य चाललेलं आहे. म्हणजे त्याचे मार्क्स चांगले आहेत, त्याचं CGPA जो काय आहे तो सगळा मॅनेज होत चाललेला आहे. आणि तो एकटाच त्याची जी लाईफ जगतोय, फोकस्ड आहे, मित्र कमी आहेत किंवा मित्रच नाहीये. त्या स्वबळावर तो सगळं काही करत असतो. आणि ज्यावेळेस तो अशा सगळ्या गोष्टीतून जातो, तर त्यावेळेस त्याला 1-2 अडचणीत येतातच. ज्यावेळेस तो प्रोजेक्ट करायला जातो, प्रोजेक्ट वर्क करताना असतील, काय करताना असतील. हा झाला एक विद्यार्थी. दुसरा एक विद्यार्थी बघू, जो स्वतःचा अभ्यास करत असतोय, त्याचबरोबर टीम वर्कमध्ये अ, अ, विश्वास ठेवतो. तो काय करत जातो? तो स्वतःचा अभ्यास करतो, दुसऱ्यांना सांगतो. त्याचबरोबर दुसऱ्याच्या समस्या पण सोडवतो. सगळ्या टीम वर्कमध्ये, सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तो पार्टिसिपेट करतो. पूर्णपणे जे काही कॉलेजचे फंक्शन असतील, त्याच्यामध्ये पार्ट घेत आपला सिलेबस कंप्लीट करून आपल्या एक्झाममध्ये मार्कमध्ये राहतो. आणि हा पहिला विद्यार्थी, त्याच्याकडे स्किल आहे, कम्युनिकेशन आहे. दुसरा विद्यार्थी त्याच्याकडे दोन्ही आहे. पण दोन्हीच्या लाईफमधील फरक आणि त्याच्या नंतर येणारा आउटपुट, हे कसं असेल याचा एकदा विचार करा. तुम्हीच ठरवा ह्याच्यामध्ये कोणता लाईफ बेटर असेल, पहिल्या प्रकारचं की दुसऱ्या प्रकार. आता आम्ही दोन्ही प्रकारचे विद्यार्थी पाहतो. दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांमधलं बेटर कोणता हे सांगण्यापेक्षा ह्याच्याला धरूनच एक गोष्ट सांगतो. जर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही फोकस राहिला, एकच राहिला तरी चांगलं आहे. पण मैत्रीचं, क्लासमेटचं आणि युनिटीचं महत्त्व काय? तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, क्लासमेट हे ना तुमचं आपल्या घराबाहेरचं एक घर आहे. जिथून तुम्ही घरापासून दूर जाता ना, त्यावेळेस तुम्हाला मदत करणारे, तुम्हाला सपोर्ट करणारे, तुम्हाला इमोशनल असू द्या, सर्व बाबतीतला सपोर्ट करणारे म्हणजे तुमचे क्लासमेट असतात, तुमचे मित्र असतात, जे तुमच्या बरोबर एका सेम दिशेला प्रवास करत असतात. त्यांचंही टार्गेट इंजिनिअरिंग कंप्लीट करणं असतं, तुमचंही असतं. तुमचेही तेच प्रॉब्लेम असतात. म्हणजे जसं की असाइनमेंट कंप्लीट करण्याचं टेन्शन असू द्या, सबमिशनचं टेन्शन असू द्या, रात्र जागायचं टेन्शन असू द्या, अभ्यास पूर्ण करण्याचं टेन्शन असू द्या किंवा सब्जेक्ट क्लिअर करण्याचं, बॅकलॉग न राहून देण्याचं, सगळी टेन्शन सेम असतात. एक सेम नावेत तुम्ही जसं प्रवास करत असतात ना, त्याच प्रकारे ही सगळी विद्यार्थी एकत्र चाललेले असतात. त्याच्यामुळं एका ठिकाणी असणारे, सेम समस्या असणाऱ्यांना ती परिस्थिती जास्त लवकर समजू शकते. मग अशा वेळेस 2 प्रकारचा मतप्रवाह येतो, की आपल्यासोबत असणाऱ्या क्लासमेटला आपण मित्र म्हणावं की कॉम्पिटिटर्स. कारण हेच मित्र तुम्हाला उद्या ड्राईव्हला गेल्यानंतर किंवा ज्यावेळेस तुम्ही नोकरीला जाता, तेच विद्यार्थी तुमच्या पुढे उभे असणार. ते एकाच नोकरीसाठी तुम्ही दोघंही कम्पीट करत असणार. मग अशा वेळेस मैत्री असावी की कॉम्पिटिशन असावं? हा प्रश्न आहेच की. पण हा कॉम्पिटिशनला तर कोणी टाळू शकत नाही. कॉम्पिटिशन तर होणारच आहे. तुमचे पर्सेंटेज, मार्क, तुमचं स्किल, सगळ्या गोष्टीवर त्याचा निकाल लागणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्हाला मैत्रीचं महत्त्व माहीत असेल, तुम्हाला टीमवर्कचं महत्त्व माहीत असेल, तर तुम्हाला त्या त्यामध्ये फक्त मैत्री दिसेल, कॉम्पिटिशन हे नंतरची गोष्ट आहे. आता तुम्ही एक विद्यार्थी आत्ताच जर प्रवेश घेतला असेल, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उद्या तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंग साठी जाताल, त्यावेळेस ही सगळी मंडळी, सगळी मुलं, क्लासमेट तुम्हाला तेवढीच मदतशीर ठरणार हे मी आधीच सांगितलं. कारण की तुम्हाला इमोशनल सपोर्ट आणि त्यांच्याबरोबर राहिल्याने सेफ आणि कम्फर्टेबल वातावरण तयार होत असतं. त्याचबरोबर एक काही गोष्टी लक्षात ठेवा. इव्हन म्हणजे तुम्हाला एक छोटासा प्रोजेक्ट करायचा आहे, तरी तुम्हाला त्यासाठी टीम मेंबर लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला मदत लागेल. एकटा
माणूस काहीच करू शकत नाही. इंजिनिअरिंगचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला टीम वर्कच करावं लागतं. एखादा प्रोजेक्ट जरी तुम्हाला करायचा असेल, प्रोजेक्ट वर्क करायचं असेल, लॅबमध्ये एक बॅच असते. बॅचमध्येच तुम्ही तो सगळा जो काही प्रॅक्टिकल वर्क आहे ते करत असता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंगमध्ये अशी गोष्ट आहे, की जिथे तुम्हाला सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांसोबत जाऊन काम करावं लागतं. त्याचमुळं सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, की आपल्याला जेवढं टीमवर्क ठेवता येईल ते खूप चांगलं आहे. आता टीमवर्क नसल्यामुळे काय तोटा होतो, टीमवर्क असल्याचे फायदे काय? आता तुम्ही सांगा, मैत्रीशिवाय हे जग अधुरं आहे सगळ्यांना माहिती आहे. जेवढी मैत्री स्ट्रॉंग, तर तुम्हाला गरज आहे की तुम्ही सर्वांशी कनेक्टेड राहा. तुम्हाला हेच कनेक्शन उद्याही कामाला येणार आहे. हेच रेफरन्सेस असतील, तुमचे मित्र असतील, काय त्यांच्या ओळखीनुसार तुम्हाला परत जॉब भेटणार आहेत. सो कनेक्शन, रेफरन्स, टीमवर्क आणि लीडरशिप आणि मैत्री ही इंजिनिअरिंगच्या लाईफमधले सर्वात मोठा घटक आहे. तुम्ही ज्यावेळेस जॉबला जाताल तिथेही तुम्हाला ह्याच गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यांशी कनेक्शन चांगलं ठेवणं, रिलेशन चांगलं बिल्ड करणं आणि आपलं काम पॉझिटिव्ह दिशेने चांगल्या प्रकारे कसं करा, ह्याची सवय तुम्हाला तुमच्या क्लासमेट बरोबरच लागेल. कामाच्या ठिकाणी पण तुम्हाला त्याचा उपयोग होईल. म्हणून मी आतापर्यंत ऑब्झर्व्ह केलेली गोष्ट आहे, की विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये ह्या गोष्टीचं महत्त्व माहीत नसल्यामुळे बरेच विद्यार्थी एकटे किंवा अ, या सगळ्या गोष्टीतला महत्त्व देत नाही. बऱ्यापैकी स्वतःचेच निर्णय घेणं किंवा मित्रांच्या सहभागी न होणं किंवा एकलकोंडे ज्याला म्हणतो तसे राहणं किंवा बऱ्याच गोष्टी असतात, ज्याच्यातून त्यांनी खरं तर बाहेर पडलं पाहिजे. सगळ्या अ, आपल्याबरोबरच्या त्यांच्याकडून त्यांचं नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन कुठेतरी पुढची वाटचाल केली पाहिजे. शेवटी व्हिडिओ संपताना एवढंच सांगतो, की इंजिनिअरिंग ही टेक्निकल गोष्ट आहे. त्याला नॉलेजची गरज आहे, त्याला अभ्यासाची गरज आहे, त्याला सतत प्रिपरेशनची, स्टडी स्टिप सगळ्याची गरज आहे. त्याचबरोबर इमोशनल जो आपल्याला सपोर्ट आहे, त्याचा आपल्याबरोबर जे 24 तास असणारे क्लासमेट आहेत, त्यांच्याबरोबर एक पॉझिटिव्ह टीमवर्क करणं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणं. आजकाल सी-सी-एस जो पॅटर्न आलाय, त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टींना खूप महत्त्व दिलेलं आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट ह्या असतील किंवा तुमच्या रिलेटेड ज्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज असतील, त्या जर तुम्ही करत पुढे गेला, तर तुम्हाला त्याचा बेनिफिटच होणार आहे. आजच्या व्हिडिओ बनवण्यामागचा एवढाच उद्देश आहे, की विद्यार्थ्यांनी फक्त टीमवर्कला महत्त्व द्या. व्हिडिओ किती पाहतील मला माहीत नाही. लाईक करतील, सबस्क्राईब करतील, शेअर करतील. हा व्हिडिओचा आजचा उद्देश नव्हता. आजच्या व्हिडिओचा उद्देश फक्त एकच होता. मला बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी दिसतायत, की ही जी कनेक्टिव्हिटी कमी पडते ना, कारण की जग मोबाईलमुळे जवळ आलं नाही, तर ते दूर गेलं असं वाटतंय. कारण कनेक्टिव्हिटी जर खरंच झाली असती, मोबाईलने लोकं ग्रुपमध्ये मेसेज टाकून कनेक्ट होत नाहीत आणि त्यांना सोबत बोलण्यासाठी पण वेळ नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्याच्यामुळे खूप त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही. फक्त विद्यार्थ्यांना एकच संदेश देतो, की तुम्ही कनेक्टेड राहा, सगळ्यांकडून नॉलेज घ्या, शेअरिंग करा आणि त्याचबरोबर सगळ्या कलेक्टिव्ह एफर्टने आपली इंजिनिअरिंग कंप्लीट करा. धन्यवाद.